नमस्कार, मी संतोष शिंदे पुन्हा एकदा तुमच्या समोर आलो आणि तुमच्या समोर येऊन मी आजचा विषय मांडत आहे. आणि सध्याच्या घडीला आपला जो चॅनल आहे, राष्ट्रवाद जो चॅनल आहे, त्या चॅनलवरती तुम्ही सबस्क्राईब करा, मला लाईक करा, हे फक्त तुम्हाला सांगायचं होतं. आणि आजचा प्रामुख्याने जर तुम्हाला विषय सांगायचा असेल वाद, आणि सध्याच्या घडीला जर वाद होत असेल तर तुम्ही मीडियामध्ये, तुम्ही न्यूजमध्ये, तुम्ही प्रत्येकाच्या व्ह्यूजमध्ये बघत असाल की प्रत्येक ठिकाणी, ज्या ज्या ठिकाणी आपली पर्यटन स्थळं असतील, मंदिरं, धार्मिक स्थळं असतील, मंदिरं असतील, किल्ले असतील, आपल्या नद्या असतील, आपले स्तूप असतील किंवा इतर असे अनेक धार्मिक स्थळं, पर्यटन स्थळं असतील, त्या सगळ्याच ठिकाणी ना आपण एक प्रामुख्याने बघत असाल की तिथे जाऊन की तिथे इनलिगल स्ट्रक्चर्स म्हणजे अनधिकृत बांधकाम हे खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे. आणि आपला हा विषय आहे आजचा की प्रत्येक पर्यटन स्थळ, धार्मिक स्थळ आणि नद्या. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे की आत्ताची सगळ्यात जी प्रमुख बातमी चालू आहे ती म्हणजे किल्ला. आणि किल्ला कुठला असला तर तो विशाळगड. विशाळगडाच्या बातमी सध्या प्रत्येक चॅनलला आणि प्रत्येक न्यूजला आहे. सर्वात प्रथम आपण किल्ला म्हणजे काय हे नक्की समजून घेऊया. एक मजबूत तटबंदी, जी जागा सैन्याने व्यापलेली असते आणि जिथे उभं राहून आपण प्रत्येक गोष्टीवरती लक्ष केंद्रित करू शकतो, प्रत्येक गोष्टीवरती लक्ष ठेवून बघू शकतो, अशा जागेला, अशा गोष्टीला आपण किल्ला म्हणून म्हणतो. बरोबर. आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी जवळजवळ 350 किल्ले बांधलेत. म्हणजे त्याच्यापैकी 111 किल्ले त्यांनी बांधले, 160 किल्ले त्यांच्या नावावरती सध्याच्या घडीला आहेत. तर माझं सांगण्याचा फक्त एवढंच उद्देश आहे की आपल्या ठिकाणी म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी हे किल्ले असतील, ज्या ज्या ठिकाणी हे नद्या असतील, ज्या ज्या ठिकाणी पर्यटन स्थळं असतील, तिथे प्रामुख्याने सरकारने लक्ष दिलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. पण सध्याच्या घडीला जर तुम्ही विशाळगडावरती पाहिलं तर विशाळगडावरती अनधिकृत स्ट्रक्चर्स आहेत, अनधिकृत बांधकाम त्या ठिकाणी झालेले आहेत. तर मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की आपण जे बांधकाम त्या ठिकाणी बघितलं आहे ते बांधकाम सरकारच्या निदर्शनास बहुतेक अगोदर आलं असेल, पण त्याच्यावरती काही कारवाई झाली नाही. विशाळगडाचा विषय असेल तो विषय तसाच असेल. अजून ठिकाणी प्रामुख्याने विषय नद्याची जी तटबंदी असते त्या तटबंदीवरती इलिगल स्ट्रक्चर बांधलेले आहेत. पण ज्या ज्या ठिकाणी आपली पर्यटन स्थळं असतील त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम आहे. तर माझं फक्त एवढंच म्हणायचं उद्देश आहे की आपण ह्या सर्व गोष्टीकडे ज्या वेळेस ते सुरुवात होते, म्हणजे एखादी गोष्ट सुरू झाल्याच्या नंतर ती गोष्ट पूर्ण संपेपर्यंत, त्याच्यानंतर मग जाग येणार, मग त्याच्यानंतर त्या इनलिगल स्ट्रक्चरवरती आपण कारवाई करणार, मग कुठला तरी नेता उठून उभा राहणार, मग तो त्या गोष्टीबद्दल पुढाकार घेणार, त्याच्यामध्ये राजकारण करणार. तर माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, एक जागरूक नागरिक आणि एक जागरूक सरकार म्हणून जर तुम्हाला काही गोष्टी बघायच्या असतील तर त्या गोष्टी प्रामुख्याने सुरुवातीपासूनच तुम्ही बघितलं पाहिजे. म्हणजे मला सांगायचं असेल की विशाळगडावरती जो बांधकाम झालं ते बांधकाम सरकार काढते ही गोष्ट खरी आहे. पण मला एवढंच सांगायचं होतं की जी गोष्ट घडली ती गोष्ट ज्यावेळेस सुरुवातीपासून घडत होती त्यावेळेस तुम्हाला का लक्षात आलं नाही. तर माझं फक्त एवढंच सांगायचं, सरकार जर तुम्ही आहात तर तुम्ही त्या गोष्टीकडे कटाक्षाने लक्ष द्या. आणि एक जागरूक नागरिक म्हणून देखील मला एक सांगायचं आहे, जर अशी कुठली गोष्ट पर्यटन स्थळ, नद्या, धार्मिक स्थळ, किल्ले यांच्यावरती होत असेल तर आपण ज्यावेळेस तिथे जातो त्यावेळेस आपण एक सतर्क नागरिक आणि एक सुज्ञ नागरिक म्हणून जर अशा गोष्टी तुमच्या निदर्शनास आल्या तर त्यांनी लवकरात लवकर तिथलं जे स्थानिक पोलीस स्टेशन असेल, स्थानिक महानगरपालिका, नगरपालिका किंवा जिल्हा पंचायत असेल, अशा सर्व ठिकाणी जाऊन त्या गोष्टीची कल्पना दिली पाहिजे. माझा सांगण्याचा उद्देश आहे की ज्या ज्या गोष्टीचं पावित्र्य आहे त्या गोष्टीमध्ये राखलं गेलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले बांधले आणि प्रत्येक ठिकाणी किल्ल्याची आता व्यवस्थित निगा राखली जात नाहीये. आम्ही सर्व नागरिकांना, सर्व शिवप्रेमींकडनं एकच मागणी करतो की प्रत्येक ठिकाणी, आज विशाळगडाचा विषय आहे, उद्या अजून दुसऱ्या किल्ल्याचा विषय आहे, तर आम्हाला फक्त एवढंच सांगायचा उद्देश आहे की प्रत्येक शिवप्रेमींनी ही भूमिका मांडली पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी हे अतिक्रमण होत आहे
ज्या ज्या ठिकाणी हे इनलिगल स्ट्रक्चर उभं होत आहे त्या ठिकाणी सरकार म्हणून सगळीकडे कारवाई झालीच पाहिजे. आणि मी तुम्हाला एक सांगायचं म्हणून सांगतोय की आपण ह्या सगळ्या गोष्टीकडे बारकाईने लक्ष दिलं पाहिजे, म्हणजे हा विषय इतका लांबपर्यंत जाणार नाही. आणि आजच्या घडला तुम्ही बघितलं की तिथे विशाळगडावरती थोडं मारहाण झाली, 2 संघटना आल्या, त्याच्यामध्ये तिथे तोडफोड झाली, म्हणून तिथे पोलीस स्टेशनला ते गेले, त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला की नाही माहीत नाही, पण गुन्ह्याची नोंद झाली वगैरे वगैरे, अशा सगळ्या गोष्टी घडतात. पण जर हीच गोष्ट जर सुरुवातीपासून असेल तर प्रामुख्याने अशा मोठ्या गोष्टी होणार नाहीत. आणि एक जागरूक नागरिक आणि एक सतर्क नागरिक म्हणून मला सांगायचं आहे की तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष द्या. पर्यटन स्थळ, धार्मिक स्थळ, नद्या, बौद्ध स्तूप असतील आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे किल्ले, त्या सगळ्या गोष्टींकडे आपण एक सुज्ञ नागरिक म्हणून आपण एक जागरूकतेने बघितलं पाहिजे. आणि सुरुवातीपासूनच ह्या गोष्टी महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा पंचायत समिती, तिथलं जे स्थानिक पोलीस स्टेशन यांना सांगितलं पाहिजे. एवढंच मला तुम्हाला बोलायचं होतं आणि ही कल्पना तुम्हाला द्यायची होती. आजचा जो विषय होता इथेच संपला. थँक्यू सो मच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.